आष्टीत देशी दारू दुकानावर कारवाईची मागणी. वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा. आष्टी शहरातील देशी दारू दुकान क्रमांक 82 संदर्भात अनेक वेळा निवेदने, तक्रारी व उपोषणे करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे नेते गणेश वैद्य यांनी संबंधित दुकानासमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. याबाबत पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अध्यक्ष तसेच संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून त्याच्या प्रती प्रसार माध्यमांनाही देण्यात आल्या आहेत. निवेदनात नमूद केल्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या 2016च्या आदेशानुसार राष्ट्रीय व राज्यमार्ग, शाळा, मंदिर आणि स्मशानभूमीपासून 500 मीटरच्या आत दारू विक्रीचे दुकाने असू नये. मात्र आष्टी शहरातील संबंधित देशी दारू दुकान राष्ट्रीय महामार्गालगत अवघ्या 25 ते 27 फुटावर सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकांनी दिनांक 23 जून 2026 रोजी वरिष्ठ कार्यालयाकडे संबंधित दुकानाच्या परवान्याबाबत कारवाईचा प्रस्ताव पाठवल्याचे पत्र दिले असूनही अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे निवेदनात नमूद आहे. यासोबतच जिओ टॅग फोटो, ग्रामपंचायतीचे ठराव, पीए इनामदार विद्यालयाची पत्रे, सुमारे 500 नागरिकांच्या स्वाक्षऱ्या तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे फोटो व व्हिडिओ पुरावेही प्रशासनाकडे सादर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या म्हणण्यानुसार या दुकानामुळे परिसरात मद्यधुंद व्यक्तींकडून वारंवार गोंधळ, शिवीगाळ, हाणामाऱ्या होत असून शाळकरी विद्यार्थी, महिला व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे भविष्यात गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे संबंधित देशी दारू दुकान तात्काळ सील करावे किंवा त्यांचा परवाना रद्द करावा, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आष्टी येथे दुकानासमोर मोठे लोकशाही आंदोलन करण्यात येईल. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.